नमस्कार, गुड इव्हनिंग. आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ की M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ते एक्झिक्यूट केले, कसं त्याला लाईव्ह मार्केटमध्ये मॅनेज केलं, एंड ऑफ द डे प्रॉफिट होतो, लॉस होतो, ए टू झेड या शॉर्ट व्हिडिओमध्ये इथे तुम्हाला क्लिअर करणार आहे. तर डायरेक्टली इथे तुमच्या समोर ऑर्डर बुक ओपन आहे. ऑर्डर बुकमध्ये आज आपण एकच ट्रेड एक्झिक्यूट केला आहे, जो की आहे निफ्टीमध्ये. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली या ट्रेडची सायकॉलॉजी काय होती आणि याला प्रॉपरली आपण लाईव्ह मार्केटमध्ये कसं मॅनेज केलं आहे ते. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतो. तर मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. ओके, आजची जी तारीख आहे ती आहे 3 जुलै. आजची जी ओपनिंग होती निफ्टीची ह्यूज गॅपअप होती या लेवलवर. आजची जी पहिली कॅन्डल जी बनवली होती निफ्टीनी स्ट्रॉंग बिअरिश होती. या कॅन्डलवर डायरेक्शन दिसत होतं की हा खालच्या साईडने जाऊ शकतो, बट खूप मोठी कॅन्डल होती. फक्त एका कॅन्डल कन्फर्मेशनवर आपण जात नाही, ट्रेड एक्झिक्यूट करत नाही, तर आपण स्ट्रक्चर कन्फर्म होण्याचा वेट केला. पण याने काय केलं, इथे जेव्हा हा लो लावला, नेक्स्ट कॅन्डल ओपन केली आणि इथून रिव्हर्स फिरला आहे. तर अशा याच्यात व्हॉलेटिलिटी जास्त असते, क्लॅरिटी नसते, म्हणून आपण स्ट्रक्चर कन्फर्म व्हायचा वेट करतो. एक प्राइस कन्फर्म झाली त्यानंतर आपण एंट्री करतो, त्यानंतर आपला सेटअप जो आहे तो एक्झिक्यूट होतो. या कॅन्डलला फॉलो थ्रू देण्यासाठी इथे एक कॅन्डल बनलेली आहे जी की डायरेक्शन खालच्या साईडने दाखवत होती, बट प्रीमियम मध्ये तेवढं काही स्ट्रेंथ नव्हती, क्लॅरिटी प्रॉपर येत नव्हती, म्हणून आपण या कॅन्डलवर एक्झिक्यूट केलेलं नाही आहे. त्यानंतर पुन्हा स्ट्रक्चर जे आहे ते इथे कम्प्लीट केलं होतं या कॅन्डलमध्ये. या कॅन्डलमध्ये भरपूर जण जे आपल्यासोबत लाईव्ह असतात ते पूर्ण एक्साइटेड झालेले होते की इथे सेटअप ऍक्टिव्ह होऊ शकतो का. डायरेक्टली मी सर्वांना सांगितलं होतं की एंट्री करायची नाही आहे, कारण की सेटअप ऍक्टिव्हिटी इथे नाही आहे. पुन्हा तेच रिझन होतं की प्रीमियमवर जे होतं ते कन्फर्मेशन इथे येत नव्हतं, म्हणून आपण इथे एंट्री कोणती घेतलेली नाही आहे. लाईव्ह मध्ये कंटिन्यूस माझी कॉमेंट्री होती की आज जी ओपनिंग दिली आहे ह्यूज गॅपअप, आणि जी पहिली कॅन्डल बनवलेली आहे ती पण खूप मोठी आहे. जोपर्यंत या रेंजच्या बाहेर निघत नाही तोपर्यंत आपण एंट्री करणार नाही, हे क्लिअरली मी इन्स्ट्रक्शन लाईव्ह मध्ये दिलेले होते. दुसरं मी सांगितलेलं होतं की जर मदत काही रेंज बनून राहिलेला आहे आणि त्याला जर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन काढताय आणि जर स्पेस 1:1 चा जर ओपन आहे तर आपण एंट्री करणार. या माइंडसेटची तुम्हाला सगळ्यांना मी क्लॅरिटी दिलेली होती. तर ते जर बघता झालं तर इथे तुम्ही बघू शकता की मार्केट पूर्ण साइडवेज होतं, कोणत्याही डायरेक्शन मध्ये ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन दिलेलं नाही आहे. कॅन्डल पण स्ट्रॉंग नव्हती, WRC कोणतीही कॅन्डल आलेली नाही आहे या झोन पर्यंत बघू शकता. त्यानंतर इथे हा एक हाय लावल्यानंतर एक रिट्रेसमेंट दिलेला आहे, पुन्हा वर गेलं आणि स्ट्रक्चर कन्फर्म केलेला आहे खालच्या साईडने. दुसरी गोष्ट काय की इथे जर तुम्ही बघितलं तर एक ट्रेंड लाईनचा जो आपला सेटअप आहे जो मी तुम्हाला शिकवलेला आहे त्या बेसिसने ट्रेंड लाईन सेटअप जो आहे तो पण इथे ऍक्टिव्ह होताना तुम्हाला क्लिअरली दिसत आहे. जी की कॅन्डल आहे ही कॅन्डल. इथे काय झालं की स्ट्रक्चर कन्फर्म पण केल्याने खालच्या साईडनी जो आपला रिव्हर्सल सेटअप आहे तो पण इथे ऍक्टिव्ह झाला आणि आपला जो ट्रेंड लाईन सेटअप जो आहे तो पण इथे ऍक्टिव्ह झाला. जर तुम्ही कॅन्डल बघितली तर कॅन्डल पण एकदम स्ट्रॉंग होती, WRC होती, डायरेक्शन कन्फर्म होतं. या लेवलपर्यंत प्रॉपरली या इथे 1:1 जे आहे ते टार्गेट ओपन पण होतं. मल्टिपल कन्फर्मेशन इथे भेटत होते, म्हणून आपण जशी ज्या कॅन्डलने क्लोजिंग दिली तर या कॅन्डलच्या क्लोजिंगवर मी ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा हाय आहे, तुम्ही स्टॉप लॉस लावलेला होता. पहिले टार्गेट या लेवलपर्यंत होतं, कारण की 1:1 या लेवलपर्यंत बसत होतं. जर याला खाली काढलं असतं तर मग आपण समोरचे टार्गेट जे आहे ते प्ले करतो. सिंपल रूल असा आहे की जे आपण टार्गेट 1 ठेवतो त्या लेवलच्या खाली किंवा वर जर त्यांनी प्रॉपरली जर कॅन्डलने क्लोजिंग दिली तर आपण समोरचे टार्गेट जे आहे ते एक्सपेक्ट करतो आणि त्याला ट्रेल करतो. तर ते स्थिती झालेलं आहे. इथे बघू शकता की जेव्हा इथे एंट्री घेतल्यानंतर पहिली कॅन्डल यांनी बनवली तर ऑलमोस्ट जे टार्गेट आहे ते कंप्लीट करून दिलेलं होतं आणि क्लोजिंग जी आहे ती खाली दिलेली होती. तर इथे कन्फर्म झालं होतं की हा अजून पण खाली जाऊ शकतो, खालचे जे SL आहेत हे उडवू शकतो. सोबत खालच्या साईडने जो होता तो स्पेस ओपन होता, कारण काय की गॅप होती, तर जनरली गॅप फिलिंगसाठी मार्केट जाते. या माइंडसेटने आपण इथे प्ले करणार होतो. तर मग ही कॅन्डल मुवमेंट झाल्यानंतर थोडीफार मुवमेंट अजून यांनी खाली दाखवली, हा लो लावला. याच्यामध्ये तर ट्रेलिंगचा चान्स आलेला नव्हता. पहिला जो ट्रेलिंगचा चान्स आलेला आहे तो आहे इथे जेव्हा हिने स्ट्रक्चर बनवलं, एक स्ट्रक्चर पण बनवलं आणि एक स्ट्रॉंग कॅन्डल पण आली होती. तर फर्स्ट इथे मी ट्रेलिंग केलेली आहे. जो ऍक्च्युअल SL मी इथे लावला होता तो मी ट्रेल केला आणि ट्रेल करून जो SL आहे तो मी याच्या हायवर शिफ्ट केला. प्राइस इथे खाली आली, वर गेली. या कॅन्डलमध्ये फक्त एका पॉईंट जो आहे तो ट्रेलिंग SL इथे वाचलेला आहे. त्यानंतर यांनी खाली पुन्हा मुवमेंट केलं. पुन्हा मुवमेंट केल्यानंतर इथे पुन्हा एक स्ट्रक्चर कन्फर्म झालं. तुम्ही इथे क्लिअरली बघू शकता, एक हे आहे, मग त्यानंतर हे आहे. इथे स्ट्रक्चर पण होतं आणि एक डॉमिनेट कॅन्डल पण आली होती. या लेवलवर मार्केट जे आहे ते जरा स्लो झालेलं होतं आणि प्रीमियम जर तुम्ही बघितले फुट साईडचे तर ते पण एका सिंक मध्ये येताना दिसत होते. त्या बेसिसने काय केलं, अजून बफर ठेवून टाईट टेल केलं या कॅन्डलच्या हायवर. तर इथे जेव्हा यांनी लो लावला आणि या कॅन्डलमध्ये हा इथून रिव्हर्स फिरला तर इथे लावला जो ट्रेलिंग SL होता तो माझा इथे प्रॉफिटमध्ये बुक झाला. त्यानंतर एक अजून यांनी स्पाइक लावली खालच्या साईडनी, पण आता जी क्लोजिंग करायची जी तयारी सुरू आहे ती त्याची या लेवलच आहे. आता वाटत नाही की हा कोणत्या डायरेक्शनमध्ये अजून जाईल ते. ओके, तर जी कॅन्डल होती क्लोजिंगची ती होती ही कॅन्डल, जिथे माझा ट्रेड बुक झालेला आहे 14:30 ची कॅन्डल. ओके, तर एकदम सिंपल सेटअप होता. जे मी कॉमेंट्री केलेली होती लाईव्ह मध्ये एक्झॅक्टली त्यानुसारच होता, जे आपण शिकवलं त्यानुसारच होता. प्रॉपर पूर्ण कन्झर्वेटिव्ह प्ले केलेला आहे. अग्रेसिव्ह मध्ये जाताना डायरेक्ट मध्ये काय रिझल्ट येतात आपण लाईव्ह मध्ये कंटिन्युअसली बघतोच आहे. तर तिकडे व्होलेटिलिटी जास्त होते, व्होलेटिलिटी असल्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा ट्रेड्स पण एक्झिक्यूट करावं लागतात. तर एक्स्ट्रा स्ट्रेस घेऊन काम केलेलं काही फायद्याचं नाही आहे, म्हणून प्रॉपर कन्झर्वेटिव्हली प्ले करून जोपर्यंत सेटअप मध्ये येत नाही तोपर्यंत आपण ट्रेड घ्यायचं नाही. हे ऑलरेडी मी मॉर्निंगमध्ये लाईव्ह मध्ये सांगितलेलं होतं. तर त्यानुसारच जेव्हा सेटअप ऍक्टिव्ह झाला तर ट्रेड घेतला. या लेवलवर इथे SL लावलेला होता.
इथून इथपर्यंत जे आहे ते प्रॉपरली याला कॅरी केलं. ट्रेलिंग जी आलेली होती फायनल ते या कॅनलच्या वर होती आणि इथून जेव्हा रिव्हर्स फिरला तर इथे जो ट्रेलिंग आहे तो ऑप्शन मध्ये बुक झाला. इथे तुम्हाला स्पॉट मध्ये दिसत नसेल बट ऑप्शन मध्ये जे आहे ते इथे बुक झालेलं होतं. ओके, तर सिंपल ट्रेड होता, एवढा काही जॅकपॉट नव्हता, कारण काय की पॉईंट वाईज जे आहे तिथे तुम्हाला चार्टमध्ये बुक मोठं दिसत असेल बट ऑप्शनमध्ये तेवढे पॉईंट त्यांनी मुवमेंट केलेलं नाही आहे, तिथे जरा कमी आहे. तर डायरेक्टली मी ते काम करतो की ऑप्शनचा चार्ट लावून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या टाइमला ट्रेड होता, कोणत्या कॅन्डलमध्ये होता, किती पॉईंट दिले, किती पॉईंट ते बुक झालेला आहे. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा ऑप्शन चार्ट लावून घेतो. तर इथे बघू शकता की दोन चार्ट मी लावलेले आहेत. या साईडने जो आहे तो निफ्टी इंडेक्स आहे, या साईडने जो आहे तो आहे पुट ऑप्शन, जो की आहे 24,350 चा पुट. कारण काय की आपण जी एंट्री घेतलेली आहे ती घेतलेली आहे डाऊन साईडनी. तर डाऊन साईडनी जेव्हा ट्रेड ऍक्टिव्हेट होतो तर त्या साईडने आपण पुट बाय करतो. तर इथे पुट बाय केलेला होता जो की होता 24,350 चा पुट. जी एंट्री कॅन्डल होती ती होती ही कॅन्डल. तर ऑप्शन मधली जी कॅन्डल होती ती होती ही कॅन्डल. याच्या क्लोजिंगवर ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता. सेम कॅन्डलचा जो लो आहे तो स्टॉप लॉस होता. या लेवलपासून या लेवलपर्यंत प्रॉपरली याला कॅरी केलं. मी तुम्हाला काउंट करून दाखवतो की एक्झॅक्टली या लेवलचा जो स्टॉप लॉस होता तो होता ऑलमोस्ट 10 पॉईंटच्या जवळपास. यांनी या लेवलपासून या लेवलपर्यंत जे प्रॉफिट दाखवलं होतं ते होतं 42 पॉईंटचं, 42%. बट जे बुक झालेलं आहे ते झालेलं आहे या कॅन्डलच्या लोवर इथे या कॅन्डलमध्ये. तर जेव्हा हा फिरून खाली आला तर पॉईंट तुम्हाला दाखवून देतो की या लेवलपर्यंत 26-27 पॉईंट जे आहे ते माझे बुक झालेले आहे या लेवलपर्यंत. पर्सेंट वाईज जर कॅल्क्युलेट झालं तर 25-26% जे आहे तिथे बुक झालेलं आहे. तर प्रॉपरली सिंपल ट्रेड होता, जे शिकवलं आहे त्यानुसारच होता. परफेक्टली जो आपला रिव्हर्सल सेटअप आहे तो आज आपण इथे ऍक्टिव्हेट केलेला आहे आणि एंड ऑफ द डे आज आपण प्रॉफिटमध्ये क्लोज करत आहे. क्लोजिंग जी आहे ती पण आता याची या लेवलवर लो जवळच देताना दिसत आहे. बाकी यानंतर मंडेला काय होईल ते आपण मंडेच्या व्हिडिओमध्ये चेक करून घेऊ. तर दोन्ही इथे तुम्हाला समजले असेल प्रॉपरली की निफ्टीच्या इंडेक्स ऑर्डर काय झालेला आहे आणि निफ्टीच्या ऑप्शनचा ऑर्डर काय झालेला आहे. याला तुम्हाला मी ऑर्डर बुक अजून दाखवतो, त्यामध्ये क्लिअर करतो की एक्झॅक्टली कोणत्या टाइमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झाला आणि कोणत्या टाइमिंगला तो बुक झालेला आहे. तर डायरेक्ट मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो. तर मी इथे तुमच्यासमोर पुन्हा ऑर्डर बुक लावून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की ट्रेड जो एक्झिक्यूट झालेला आहे तो झालेला आहे 1:05 तिथे मी निफ्टीचा 24,350 चा पुट बाय केलेला होता, जो की बाय झालेला होता एक्झॅक्टली 100 रुपयामध्ये. त्यानंतर याला ट्रेल करत करत जे मी बुक केलेलं आहे ते केलेलं आहे एक्झॅक्टली 2:33 जवळपास 24,350 चा पुट, जो की एक्झॅक्टली माझा प्रॉफिटमध्ये बुक झालेला आहे ते झालेला आहे 127 मध्ये. तर मोठामोठी राऊंड नंबर जर आपण बघितलं तर 27 पॉईंट जे आहे ते आपण इथे बुक केलेलं आहे. पर्सेंट वाईज पण जर झालं तर ते पण 27%च्या जवळपास आपण इथे बुक केलं आहे. सिंपल जर याला समजायचं झालं 27%चं तर ज्यांनी 10,000चा माल उचलला असेल त्यांना 2700 रुपयाचं प्रॉफिट झालेलं असेल. ओके, आणि ज्यांनी 1,00,000चा माल उचलला असेल त्यांना 27,000चं जे आहे ते प्रॉफिट इथे झालेलं असेल. तुमच्या क्वांटिटी अकॉर्डिंग प्रॉपरली तुम्ही तुमचं सेट करू शकता आणि बघू शकता की 27% कशा पद्धतीने तुम्ही कमवले असते ते. आजचा पण दिवस आपण एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्येच क्लोज करतो आहे. जे पण माझ्यासोबत रोज लाईव्ह मध्ये असतात त्यांनी सर्वांनी प्रॉफिटमध्ये क्लोज केलेला आहे, कारण की सर्वांची एंट्री मी जी आहे ती चेक केलेली आहे, सर्वांची परफेक्ट आहे. भरपूर जणांनी स्ट्रक्चर कन्फर्मेशनवर ट्रेड घेतलेला आहे, भरपूर जणांनी ट्रेंड लाईनवर घेतलेला आहे. ज्या पण माइंडसेटने तुम्ही घेतलेला असेल दोन्ही पण एंट्रीज जे होत्या ते परफेक्ट होत्या. तर एंड ऑफ द डे होप करतो की सर्वजण आपली जी कम्युनिटी असेल ते प्रॉफिटमध्येच असेल. सोबत ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत जुळायचं असेल, आमच्यासोबत लाईव्ह मॅटरमध्ये लर्निंग करायची असेल, लाईव्ह मॅटरमध्ये प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली करायची असेल, जसं आम्ही सगळ्या गोष्टी ट्राय करतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला लाईव्ह मध्ये बघायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच तुम्ही दुसऱ्या दिवसापासून आमच्यासोबत जुळू शकता आणि तुमची जर्नी जी आहे ते आमच्यासोबत सुरू करू शकता. प्रत्येक गोष्ट लाईव्ह मॅटरमध्ये शिकून घेऊ शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटलं असेल किंवा काही लर्निंग भेटली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर इथे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण क्लॅरिटी आजच्या ट्रेडची आलेली असेल. तर आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय बाय.